सांगलीचा पुराचा धोका सध्या तरी टळलाय। तसंच कृष्णा नदीची पाणी पातळी आणखी ओसरून 39 फुटांवर जाऊन पोहोचली आहे। तसंच जर मुसळधार पाऊस असाच कायम राहिला तर पाणी पातळीत पुन्हा वाढ होणार असल्याची शक्यता वर्तवली जाते। आणि या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुलदीप माने यांनी। कृष्णा नदीनं आपली इशारा पातळी ओलांडली होती, मात्र आता संत गतीनं पाण्याची पातळी कमी होत असल्याचं कृष्णा नदीचं चित्र आहे। सध्या 39 फुटाच्या आसपास कृष्णा नदी वाहते आहे आणि ही संत गतीनं या ठिकाणी पाणी कमी होता चित्र दिसून येतंय। आता सध्या पाऊस देखील कमी आहे, मात्र असं जरी असलं तरी पुराचा धोका पूर्णतः टळलेला नाहीये। कारण जर पुढच्या काही दिवसांमध्ये पाऊस वाढला आणि जर विसर्ग पुन्हा एकदा वाढवला गेला तर हीच कमी होत असलेली पाण्याची पातळी पुन्हा वाढू शकते। त्यामुळे एनडीआरएफची टीम असो किंवा जिल्हा सर्व यंत्रणा ज्या आहेत त्या अजूनही सज्ज आहेत। या ठिकाणी स्थलांतरित झालेल्या नागरिकांनी लगेच घरी परतू नये असं आवाहन देखील करण्यात येते। दुसरीकडे चांदोली धरण क्षेत्रामध्ये रात्रीपासून पुन्हा एकदा मुसळधार पाऊस सुरू झालाय। तर हे पावसाचं सध्याचं चित्र असं आहे। त्यामुळं ही जी पाण्याच्या पातळीची कमी होणं आहे, जास्त होणं आहे, हे साधारण पुढच्या काही दिवसामध्ये साधारण 15 ऑगस्ट पर्यंत हे चित्र असंच राहील। पाऊस तोपर्यंत कसा राहील यावरच या ठिकाणी कृष्णा नदीला पूर स्थिती येणार का यावर अवलंबून असेल। त्यामुळं सध्या तरी कुणीही घाई गडबड करून नागरिकांनी लगेच स्थलांतरित होऊ नये किंवा पूर येणारच नाही या मनस्थितीमध्ये राहू नये असं आवाहन प्रशासनाने केलंय। मात्र पूर्णतः पुराचा धोका न टळल्यामुळे जिल्हा प्रशासन अजून सर्व यंत्रणासह सज्ज आहे। कॅमेरा पर्सन योगेश सोबत कुलदीप माने, एबीपी माझा, सांगली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।